नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण मुगाची डाळ वापरून गिलक्याची भाजी कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी 3 टेबलस्पून मुगाची डाळ घेतली आहे. आता आपण ही मुगाची डाळ स्वच्छ धुवून यामध्ये पाणी टाकून ही मुगाची डाळ 20 मिनिटं भिजण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ. आता येथे मी पावशेर गिलके घेतले आहे. गिलके मी स्वच्छ धुवून घेतले आहे. त्यानंतर आता आपण हे गिलके कट करून घेऊ. आता आपले संपूर्ण गिलके कट करून झाले आहेत. आता आपण भाजी बनवण्यास घेऊ. त्यासाठी येथे मी कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे, हिंग, आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून खोबरं व लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 2 मिनिटांपर्यंत या लसूण व खोबऱ्याच्या पेस्टला तळून घेऊ. 2 मिनिटांनंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटचे प्रमाण कमी जास्त करू शकतात. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये कट करून घेतलेले गिलके टाकून घेऊ. गिलके टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 3 मिनिटांपर्यंत हे सर्व चांगल्या प्रकारे तळून घेऊ. तीन ते 4 मिनिटांनंतर आता आपले गिलके चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत. आता आपण यामध्ये भिजवून घेतलेली मुगाची डाळ टाकून घेऊ. मुगाची डाळ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 5 मिनिटांपर्यंत यांना अशाच प्रकारे तळून घेऊ. पाच मिनिटांनंतर आता आपले गिलके व मुगाची डाळ चांगल्या प्रकारे तळली गेली आहेत. आता आपण यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत. गरम पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करू 10 मिनिटांसाठी या कढईवर झाकण ठेवून गिलके व मुगाची डाळ चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. 10 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण आपली मुगाची डाळ चांगल्या प्रकारे शिजली आहे का एकदा चेक करून घेऊ. आता आपली मुगाची डाळ चांगल्या प्रकारे शिजली आहे. जर झटपट होणारी मुगाच्या डाळ व गिलक्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांग. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत